हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज आपण चालले पालखीला पुण्यात आणि आज आपण सासवडपर्यंत चालणार पण आहे. तर चला आपण आता निघू, आपल्या दोन्ही ॲक्टिव्हवरती जाऊया. आणि आता आपण निघालेलो आहे पुण्याकडे, म्हणजे सिटीतच जायचं आहे आपल्याला. सकाळचं एकदम वातावरण आता चांगलं आहे, तिकडं सूर्य पण आलेला आहे. आता चला निघू खाली पटकन आता. पोचलो आणि आम्हाला पालखी गर्दी आता खूप जाता नाही यायचं तिथं. पुढे गेली आपण पाया पडू. गर्दी तर खूप आहे आज तर दरवर्षीच गर्दी असते. आणि आता आपण चालू केलेलं आहे आता, आणि गर्दी तर खूप आहे, दरवर्षी गर्दी असतेच. सासवडपर्यंत आणि त्याच्यापुढं बघू पालखी भेटलं त्या पाया पण पडू, नाहीतर आत्ता आम्ही पोचणार आहे आता हडपसरपर्यंत. आणि संघ आपला ट्रक पण चाललेली आहे साईडला, तर गाड्या पण चालत आणि त्या साईडला माणसं झालेत. एक लेन गाड्यांसाठी दिला आहे आणि एक लेन माणसासाठी दिलेला आहे. तरी आम्ही दुसऱ्या लेनमध्ये चाललो आहे, कारण इकडे गर्दी नाही त्यासाठी. पकडून चाल मला आणि आम्ही चव्हाण पालखीला सासवडला. चला भेटूया, दाखवतो काय काय पालखीमध्ये. यावर्षी पण आपण चाललोय, पुढं काय असा नजारा आहे. आणि आमचा सोन आता गावाने भेटलाय. नाही आपल्या इथं चाललंय टोपी गर्दी पण आहे. आणि मागच्या वर्षी आम्हाला पालखी ह्या ब्रिजवर भेटली होती इथं, पण ह्या वर्षी जरा थोडा उशीर झाला. भरपूर झाला. त्यासाठी ती पालखी गेली लांब गेली जरा. त्या वर्षी आम्ही तिघ आहे, पण अजून 3 जण आहेत. तिघ आहे, पप्पा मम्मी आणि दिदी आहे. मागच्या वर्षी नव्हती, तर आज आहे. सगळेच आहेत. काय बोलतो काहीच कळणार काय बोलतो, थोडा जाऊ दे. जोरात ब्रेक पडते मुंगट राहणार. आता एका साईडला गाडीचं ट्रॅफिक लागले आणि साईडला माणसं चालतात सर. पुढं जाऊन खाली गाड्या भेटेनच. चला आता आपण या ब्रिजवर आता तर सरळ निघू. आता मला पालखी दिसलेली आहे, मग अशी पण दिसते त्या जागी. पण आता थोडा वेळ थांबन, मग ह्याच रस्त्याने असं सरळ पुढं भेटेन आपल्याला पालखी. गर्दी तर खूप आहे. टप्पा दादा म्हणते पालखी गेली मागं आणि आपण पुढं चाललोय. मागं तर काही दर्शन होणार नाही, दर्शन तर आपलं पुढं होईल. त्यासाठी थोडं हळूहळू पुढं जाऊ, तोपर्यंत पालखी पण येईल मागून. आणि आपल्याला आपले 3 जण अजून पुढं चाललेत. आणि आता आम्ही थोडं ब्रेक घेतलाय थोडासा, कारण दमगती तर सगळी 3-4 माणसं. आणि तर आम्ही पण ब्रेक घेतला पाण्यासाठी. थोडंच राहिलेलं आहे, 19 किलोमीटर राहिलेलं आहे इथून. आणि गर्दी तर आहे आपली नॉर्मल चालूच आहे. आणि आता आम्ही पालखीच्या एकदम पुढं आलेलो आहे, तर पालखीला आम्हाला काही भेटली नाही. तरी दिवे घाटाच्या आधी भेटन, तेव्हा आपण दर्शन करून घेऊ पालखीचं. सकाळी भेटले ते पण तेव्हा नुसतं लांबूनच घेतलं.
भेटली तर जवळून करू आपण दर्शन. आणि जर असं भेटलं तर व्हिडिओ पण काढत नाही, तर व्हिडिओ नाही मला पॉसिबल नाही व्हायचं काढायला. आता फोन खाली पडून जाईल सगळा म्हणजे फोनच हारून जाईल माझा. आणि हा इथं नेट चाला ना, स्नॅप टाकायचं असतं याला, स्नॅप. हा हे स्नॅप किंग तिकडं आहे, स्टोरी किंग. आणि पालखीचा वाट बघू आपण. आणि तसं तर तू झोपलेला आहे थोड्या वेळ तिथं, आराम घेते. आता पुढे गेलं की त्याचे पाय नक्की दुखणार आहे. 5 मिनिटाची ब्रेक घेऊन आता परत चालू केले चालायला. परत उसी जोश के साथ हम निकले फिर से. क्या पता कहाँ तक जाते. चला मग निघूया पुढं आणि गर्दी करूया आता पार. आणि आता आपलं सगळं चालून झालं आहे. ब्रिज झालं आहे, रस्ता झाला आहे, आता फुटपाथ पण झालं आहे. एकच झालं ट्रकमध्ये बसायचं राहिले आणि ते पण होऊन जाईल आमचं. आणि आता दिवे घाट थोडंच राहिलेले आहे, 4 किलोमीटर राहिलेले आहे अजून दिवे घाटीतून. आणि त्यानंतर 2 किलोमीटर चालले तिथून आपण ब्रेक घेतला ना तिथं. त्यानंतर 2 किलोमीटर चालले आणि अजून 17 किलोमीटर बाकी आहे. आणि अजून एक ब्रेक घेतला जातो, दाखवला नाही तुम्हाला, पण घेतला होता. आपण घेतला होता. आणि अजून पुढं खूप आहे, अख्खा दिवस जाईल, 4-5 वाजून बाकी अजून मागेच आहे. घामाने भरले आणि जरा ठिकाणी खूप ट्रक आहे साईडला. बरं ट्रकची जात झाली चांगलाच, दूर दूर झाला नुसता. बघू चला तिथपर्यंत जातोय आपण, तुझ्या कधी घाटपर्यंत जायचं आहे. आता तुमच्यासमोर आहे मुक्ताबाईची पालखी. गर्दी नाही, आम्ही आता जर दर्शन केलं तर चालता दर्शन घ्यायला कधी फोन नाही काढता आला. आणि आता दिवे घाट थोडंच राहिलेलं आहे इथून. आणि आता आपण दिवे घाट चढायला चालू करणार आहे. आता कमान पास केले गेले की दिवे घाट चालू होते. चला तो गाइस हमने अभी दिवे घाट चालू कर चुके हैं. वैसे ये तो वैसा गया, बाकी के सारे वैसे पेपर नहीं वैसे आम्ही नाही व्हायचं. आता आम्ही दोघं जण ठीक आहे, लीड करत आहे आम्ही दोघं. पायांची आता थोडी झाल्या, वाट लागलेली थोडं चालणार तर जाऊया. आवाज येते का सांगा, बॅकग्राऊंड म्युझिक मी काढून टाकतो, ॲम्ब्युलन्सची कमेंट टाकली.
जाऊया आता स्टार्ट करायचं. 1:15 झाल्यात. बघू आता घाट किती वेळात चढतात. बघूया. माऊली. आणि आता ते सगळी माणसं डोंगरांवर वरती बसलेली आहे. माऊलींची पालखी येते ना, त्यासाठी दर्शन घेण्यासाठी लांबूनच आधी तर खूप गर्दी भेटून त्यांना, त्यासाठी वरून घेईन. आमचा गौरे असा बनून आला. काय घातले? काय घातलंय सांग. कुर्ता घातलं. नुसता नाचत आहे. तो इसी तरह हम ऊपर नहीं घाट चढायला चालू केला आहे. डोंगरांवर बसलो आणि दर्शन घेण्यासाठी. आपण चढू वरती तिकडे मूर्तीपर्यंत जाऊ. दुपारचा घाट चढतो. दुपारच्या वेळा दिसतो तुम्हाला. आणि बघा गर्दी किती आहे. सगळ्या गाडीची केस पण उडालेली आहे, त्यासाठी शांती लागलेली आहे. त्याच्यामुळं एक चांगलं झालं आहे, वेगळा रोड भेटला आहे आपल्याला. नाही तर जेव्हा तुम्ही असं निघता तेव्हा जरा स्वतःची काळजी घेऊन या. आम्ही असं देतो. आणि हे काय असं आहे. हा गाणी गातोय. येत आहे का? येत आहे. टाळणं आहे आपल्याकडे. टाळणं आहे का? इस बच्चे की वजह से ना मैं अभी ये हो जाता था. डर पड़ने वाला था इस बच्चे की वजह से. चलो करते हैं एंजॉय. हेड नाही रे बाबा, हेड नाही. करते हैं एंजॉय. आणि आता हे 2 बैल खाली जाणार आहे पालखीला जोडायला, कारण घाट चढायचं आहे ना. तर 9 ते 10 बैल असत जोड, त्यांना लागतात असे बैल चांगले एकदम. तर आता आपली सगळी 3 जणं बिछडलेली आहे. आम्ही 3 पुढे आहे, गौरव, दादा आणि मी आहे पुढं. बाकी सगळी मागच्या मागं पुढं गेलं काय माहिती. तर आपण डायरेक्ट आता वरतीच पोचू डायरेक्ट. मग तिथे एका जागी थांबून मग त्या सगळ्यांना कॉल लावू. आणि गर्दी तर खूप आहे, कारण एकच नाही आहे ना, त्यासाठी एकदम थोडंसं राहिलेलं आहे. तरी अर्धा किलोमीटर राहिलेलं आहे. मग विठ्ठलाची मूर्ती दिसून आपल्याला. पण गर्दीचं आता खूप येतं. काम चाललंय परत घाटाचं. ठीक आहे, पटकन आता पार करून घेऊ आपण. आता आपण फायनली घाटात एकदम भरती पोचले आणि आपल्याला विठ्ठल पण दिसलेले आता लहान छोटे विठ्ठल. आणि यांच्याच मागे मूर्ती आहे. कम्प्लीट आपल्याला 3:30 वाजलेले आहे वरती यायला. येडगत करायचं नाही. हां, येडगत करा. बसले मम्मी खाल्ली की एकदम मग बसली तर झोप. दादा हिला गेले पुढे रगडीत. ब्लॉगर आहे का? हां, रगडीत गेला. बोल लडकी तेरे पापाशी देखते. आमचा व्हिडिओ. तर मम्मीची जर आता पाय दुखायला लागले, पहिल्यांदा आली तर तिने हातातच बूट घेतलेलं आहे. तर चला तोपर्यंत आता गाडी मागवते आपण. काल गाडी इथंच सोडली होती सासवडमध्ये. एक नाही 2 सोडल्या त्या. तर त्या घेऊ. आता वाजले आहे 5. अजून 5 किलोमीटर आहे. आणि आपण चाललो सासवडकड. आणि गर्दी पण आता कमी कमी होत चालली, कारण मोठं रस्ता झालं तर माणसं थोडी वेळ बसतात पण खाली. चला जाऊ सासवडला डायरेक्ट. तिथंच भेटतो. काहीतरी काय दाखवता आहे ना, जरा तिथंच भेटतो.